ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ निर्णयासंबंधी मतांतरे भाग पहिला. ओव्या आहेत 14 ते 18. क्षेत्र व क्षेत्रज्ञ याविषयी समासेन म्हणजे साकल्याने ऐक असं म्हणून भगवंतांनी अर्जुनाला या पुढील 4थ्या श्लोकात क्षेत्र व क्षेत्रज्ञ याविषयी ऋषींनी वेदात ब्रह्मसूत्रात माहिती दिलेली आहे असं सांगितलं आहे. ही माहिती अनेक दर्शनांनी आपापल्या दृष्टीने मांडलेली आहे. त्यामुळे त्यांच्यात मतभिन्नताही दिसून येते. त्या श्लोकाची पार्श्वभूमी ज्ञानदेवांनी आधी तयार केलेली आहे. पै याची स्थळा कारणे श्रुती सदा बोबाणे तर्कू येण्याची ठीक करणे तोंडाळू केला. याच ठिकाणाकरता म्हणजे क्षेत्राच्या स्वरूपाचा निर्णय करण्याकरता वेदाची नेहमी बडबड सुरू आहे व याच ठिकाणाला तर्काला वाटाघाट करावयास लावले आहे. चाळीता हेची बोली दर्शने शेवटा आली तेवीची नाही बुझाविली अजूनही द्वंद्वे. हीच क्षेत्र निर्णयाची वाटाघाट करताना 6 दर्शने हात टेकीस आली. तथापि अजूनपर्यंत यांचे भेद मिटलेले नाहीत. शास्त्रांची ये सोयरिके विचळीजे येण्याची एके याचे नि एकवंके जगासी वादू. शास्त्रांचे एकमेकांचे नाते याच एकाच्या योगाने मोडले जाते व याच्या एक निश्चयाच्या संबंधाने जगात वादविवाद चालू आहे. तोंडेसी तोंडा न पडे बोला बोलेसी न घडे इया युक्ती बडबडे त्राय जाहली. एकाचा निर्णय दुसऱ्याच्या निर्णयाशी जुळत नाही व एका प्रतिपादनाचा दुसऱ्या प्रतिपादनाशी मेळ घालता येत नाही. उलट या युक्तीने बडबडीला जोर आला आहे. नेणो कोणाचे हे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ जे घरोघरी कपाळ पिटवीत असे. हे क्षेत्र कोणाचे आहे हे कळत नाही, परंतु याच्या संबंधाने ज्याने ज्याने निर्णय केला आहे त्यास आपापल्या निर्णय संबंधाने जो अभिलाष आहे म्हणजे माझाच निर्णय बरोबर आहे कसे आहे पहा की या निर्णय संबंधाचा अभिलाष घरोघर याचाच काथ्याकूट करावयास लावतं. भगवंतांनी 7व्या अध्यायात जीवभूत पराप्रकृती आणि पंचमहाभूते व मनबुद्धी अहंकार याने युक्त असलेली अपरा प्रकृती सांगितली व एतद् योनीनी भूतानी सर्वाणी चुपधारय. याच 2 प्रकृतींपासून सर्व भूत मात्र उत्पन्न झालेले आहेत असं सांगितलं होतं. तसेच मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय माझ्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही असंही सांगितलं होतं. वासुदेव सर्वमिती हे तत्वतः जाणून घ्यायचंय, परंतु मायेने ज्ञान अपहृत झालेले असल्यामुळं जीवांना खऱ्या तत्वाची ओळख होत नाही. 7व्या अध्यायात जी जीवभूत पराप्रकृती म्हटली होती तिलाच या अध्यायात क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे व अपरा प्रकृतीला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. क्षेत्रापेक्षा क्षेत्रज्ञ वेगळं असून तेच आपले स्वरूप आहे व तोच सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे हे ज्ञान करून घ्यायचंय. पण तेच ज्ञान कसं करून घ्यायचं याविषयी मतभेद निर्माण होतात. देह व आत्मा जेव्हा एकत्र येतात तेव्हाच देह सजीव होतो व कार्य करू शकतो. नुसता देह किंवा नुसता आत्मा कार्य करू शकत नाही. मग देह कसा आकाराला येतो, ते दोघे एकत्र कसे येतात या प्रश्नाचं उत्तर तत्वज्ञानानं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थातच प्रत्येक तत्वज्ञानाचा किंवा शास्त्राचा निर्णय भिन्न आहे. त्यांच्यात मतमतांतरे आहेत. ही गोष्ट पुढे ज्ञानदेव सविस्तर स्पष्ट करणार आहेत. त्याची पार्श्वभूमी त्यांनी 14व्या ओवीपासून विशद केलेली आहे. ज्ञानदेव सांगतात की क्षेत्र म्हणजे काय व ते कसे आहे त्याचे स्वरूप वर्णन करण्याचा प्रयत्न वेदांनी केला. कोणी तर्काने हे ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न केला. याचा निर्णय करता करता दर्शने शेवटा आली. दर्शन ग्रंथांनीही हात टेकले. दर्शन ग्रंथांनाच शास्त्र असं म्हटलं जातं. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही 6 शास्त्र षटशास्त्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. न्यायशास्त्र व वैशेषिक शास्त्राने तर्काच्या बळावर ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न केला.
सांख्यशास्त्रानं सजीव आणि निर्जीव असे 2 पदार्थ दिसून येतात, म्हणून प्रकृती हे अचेतन तत्व आणि पुरुष हे सचेतन तत्व अशी 2 तत्व मानून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याला ईश्वर प्रणिधानाची जोड देऊन योगशास्त्राने ते ज्ञान करून घेण्याचा प्रत्यक्ष विधी सांगितला. तर वेदांतानं सर्व काही एक परमात्म रूपच आहे असा सिद्धांत मांडला. परंतु आजपर्यंत 6ही दर्शनांना मान्य होईल असं एक मत झालेलं नाही. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचं स्वरूप कसं आहे व त्यांचा एकमेकांशी संबंध कशा स्वरूपाचा आहे याविषयी सर्व मान्य असा निर्णय झाला नाही. या शास्त्रांची एकमेकांशी मते पटत नसल्यामुळं क्षेत्र व क्षेत्रज्ञ याविषयी समन्वय घडून आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यात परस्पर विवाद चालू असतात. एकाचा निर्णय दुसऱ्याला मान्य होत नाही. एकाचे मत दुसरा तर्काच्या बळावर खोडून काढतो. वास्तविक वादे वादे जायते तत्वबोध. वादावादामधून तत्वबोध व्हायला हवा. वादविवादामधून तत्वबोध व्हायला हवा. पण तत्वबोध बाजूला राहिला की वादाचे रूपांतर विवादात होतं व आपलंच मत ग्राह्य कसं आहे हे सांगता सांगता त्याला वितंडेचे स्वरूप प्राप्त होते. वाद म्हणजे तत्वनिर्णयार्थ केलेली चर्चा, विवाद म्हणजे भांडण आणि वितंडा म्हणजे स्वमत स्थापनार्थ केलेला अयोग्य पोरकट शब्दच्छल. एकूण या वादविवादांना अंतच राहत नाही. शेवटी ते वादविवाद सुद्धा कंटाळून गेले असावेत. पण तरीही क्षेत्र व क्षेत्रज्ञाचा निर्णय करण्याची दर्शनांची खुमखुमी काही शांत होत नाही. पुढे ज्ञानदेवांनी दर्शने हे वाद कशा प्रकारे घालतात याची थोडक्यात रूपरेषा मांडलेली आहे. तो भाग आपण उद्या पाहू.